नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। 7 जूनला आहे जागतिक पोहे दिवस। त्यानिमित्त खास नागपुरी तर्री पोहे केले आहेत। कसे केले ते आता आपण बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य आता मी तुम्हाला दाखवते। पोह्यांसाठी लागणारे साहित्य म्हणजे हे जाडे पोहे आहेत। हे मी स्वच्छ चाळून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर एक कांदा चिरलेला आहे, एक बटाटा आहे, शेंगदाणे, हे ग्रीन पीज आहे, हिरवे मटर, हे ऐच्छिक आहेत। टाकायचे असतील तर टाकू शकता, नाही टाकले तरी चालतं आहे। हिरवी मिरची, लिंबू, हळद, मीठ आणि गोडलिंब म्हणजे कढीपत्ता, मोहरी 1 टीस्पून, 1 टीस्पून जिरं आणि 1 टीस्पून सोप आणि तेल। ही जी साखर आहे ही साखर देखील चव वाढण्यासाठी, जेव्हा आपण आंबट काही टाकतो म्हणून थोडंसं गोड आलं पाहिजे म्हणून ही साखर मी घेतलेली आहे 1 टीस्पून। ती ऐच्छिक आहे, ज्याला आवडत नसेल त्याने नाही टाकली तरीही चालतं। आता आपण आपलं दुसरं साहित्य बघूया, जे की मला तर्रीसाठी लागणार आहे। त्यासाठी पहिला इन्ग्रेडियंट म्हणजे हे चणे। याला कोणी काळे चणे म्हणतात, कोणी चणोली म्हणतात। हे जे चणे आहेत हे बारीक चणे म्हणतात। हे मी 1 वाटीभर रात्रभर भिजत टाकले होते आणि ते आता असे छान भिजून गेलेले आहेत। त्याच्यानंतर तर्रीसाठी म्हणून मी 4 कांदे बारीक बारीक असे लांब याच्यात चिरून घेतलेले आहेत। मसाल्यासाठी सामान म्हणजे 2 टेबलस्पून खोबरा कीस घेतला आहे, 1 स्पून, हा टेबलच, 1 टेबलस्पून जिरं आहे, 1 टेबलस्पून सोप आहे, 1 टेबलस्पून तीळ आहे, 1 टेबलस्पून खसखस आहे, तेजपान आहे 2 घेतले आहे, 1 कर्णफूल आहे किंवा स्टार फूल। त्याच्यानंतर एवढी ही कलमी घेतलेली आहे 1-1.5 इंचाची, 3 मसाला वेलची घेतले आहे, 12-13 मिरे आणि 5-6 लवंगा। त्याच्यानंतर या मी लाल मिरच्या घेतल्या आहेत, छोटे आहेत या, पण या खास केरळच्या आहेत आणि त्या खूप तिखट आहेत आणि आपल्याला तर्री तिखटच करायची असते। आणि ह्या पण मिरच्या घेतल्या आहेत, या भिवापुरी मिरच्या, या पण खूप तिखट असतात। आता इकडे आपल्याला बाकी अजून लागणारे साहित्य म्हणजे तेल तर लागणारच, आणि तेल भरपूर, त्या तेलामध्ये कंजूसी करून चालत नाही तर्री पोह्यासाठी। फोडणीसाठी अजून आपल्याला मोहरी लागणार, आपलं नॉर्मल तिखट लागणार, रंग येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट, मीठ, गरम मसाला, ही काश्मीरी मिरचीच घेतलेली आहे मी, ही पण रंग येण्यासाठी टाकायची म्हणून। नंतर टोमॅटो, बारीक शेव आणि हा खास तिखट असा लाल चिवडा। त्याच्यानंतर फोडणीसाठी आपल्याला सगळं हे साहित्य मोहरी वगैरे टाकून झाल्यानंतर मिरची घालायची आहे। या 4 मिरच्या मी एकदम बारीक चॉपरमधनं काढलेल्या आहे, 1 लिंबू, एक 20-22 लसणाच्या पाकळ्या, हे 1 इंच 1.5 इंच आलं, 2 टेबलस्पून धणे घेतले आहे आणि कोथिंबीर आपल्याला दोन्हीकडे लागणार आहे। त्याच्यामुळे ही धुवून स्वच्छ चिरून घेतलेली अशी कोथिंबीर आहे। आणि आता 1 कांदा मी बारीक चिरून घेणार आहे, तो अगदी सगळ्यात शेवटी दाखवीन। सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। बघा मी किती कमी घातलं आहे, 1 टीस्पून इतकं तेल घातलं आहे। ह्याच्यावर आपल्याला आपले जे सुके मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहे, पण त्याआधी आपण गरम पाणी करू। जितकं जास्त गरम पाणी करता येईल ना तितकं। मी मुद्दामूनच आधीच गरम पाणी करून टाकलेलं आहे, जेणेकरून उकळी लवकर येईल। आता यामध्ये आपल्याला हे जे चणे आहेत ना हे टाकायचे आहेत आणि या चण्यांबरोबर
या 2 लाल मिरच्या. ॲक्च्युली अनेक लोक कुकरमध्ये आधी चणे शिजवून घेतात, पण खरे जे नागपुरी तर्री पोहे आहेत ना, हे असे वेगळे शिजवले जातात. कारण तो चणा असा खूप कुकरमध्ये कसा चिपचिपा खूप शिजून जातो, तसे हे शिजायचे नसतात. हे थोडेसे कडक राहायला पाहिजे की एकदम दाबून असे दबणार नाही, पण ते शिजले आहेत असं टेक्स्चर करण्यासाठी म्हणून आपल्याला हे चणे आपला सगळा मसाला भाजून बारीक करेपर्यंत ते चणे आपले शिजून जातात. सगळ्यात आधी आपण कांदा परतून घेऊया. कांदा थोडासा लालसर होतपर्यंत आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे कांद्याचा कच्चटपणा आपल्याला यात सगळा नाहीसा करायचा आहे. हे बघा, कांदा आता थोडासा परतवल्यावर भाजल्यासारखा लालसर होत आला आहे. आता या क्षणी आपण आलं आणि लसूण यात घालूया. कांदा आधीच परतून घेण्याचं कारण म्हणजे काय, कांद्यातलं पाणी भाजल्यामुळे निघून जातं, कांदा कोरडा होतो. तुम्ही जर कच्चंच वाटण केलं तर मग तुम्हाला मसाला जास्त वेळ परतावा लागतो, म्हणून कांदा आधी परतून घ्यायचा. हे पहा, आपले हे जे चणे आहेत त्यांना बघा किती छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी ज्या 2 मिरच्या टाकल्या आहेत, त्या मिरच्या केवळ त्या पाण्याला रंग येण्यासाठी आणि त्यातला थोडाफार तिखटपणा उतरण्यासाठी म्हणून त्या मिरच्या मी त्यात घातल्या आहेत. आता आपला कांदा परतून झाला आहे, मी हा काढून घेते. आता याच कढईत तेल न घालता धणे घालायचेत. गॅस माझा एकदम सिमवर मंदवर आहे. तेजपान घालायचं, कलमी घालायची, मोठी विलायची घालायची, लवंग मिरे घालायचं, स्टारफूल घालायचं, त्याच्यानंतर खोबरा कीस, या लाल मिरच्या, आणि आता हे सगळं जे आहे हे आपण यात ओतून देऊया. हे सगळं कोरडंच आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा रंग बदलला पाहिजे. आता मी मिरची नुसती त्या कढईत टाकली, ती अजून भाजली नाही गेली तरी मला त्याची खेस यायला लागली आहे. याच्यावरून तुम्ही समजू शकता की मिरची चांगलीच तिखट आहे. मी 2 तेजपान टाकले ते पानं. आता ते व्यवस्थित भाजले जावे म्हणून मी त्याचे तुकडे करून घेतले. आणि आता आपलं खोबरंही भाजायला लागलेलं आहे. बघा, लालसर व्हायला सुरुवात झाली आहे खोबऱ्याची. आता तुम्ही गॅस बंद केला ना तरी हा मसाला कढई थंड होतपर्यंत छान भाजला जाणार आहे. मी आता गॅस बंद करून घेते. मी काश्मीरी लाल मिरची पण घेतली आहेत 2. या दाखवायच्या राहून गेल्या मसाल्यांमध्ये भाजताना. आता मी या वेगळ्या भाजते आणि बारीक करून घेते. आता तर्री म्हटलं की चमच्यानी तेल मोजायचं नाही, असं आपलं त्यात सोडत राहायचं, तरच ती खरी तर्री होते. नागपूरचे तर्री पोहे म्हणजे भरपूर तेल, त्याच्याशिवाय तेलाचा तवंग येत नाही, आणि भरपूर तिखट असा हा पदार्थ आहे जो वर्षभर सकाळी 7 वाजल्यापासून ठेल्यांवरती, स्ट्रीट फूड कुठेही हा मिळतच असतो आणि लोक अतिशय आनंदाने हा पदार्थ खातात. त्यामुळे याच्यात आता मी भरपूर तेल टाकलेलं आहे. आता आपले मसाले वाटून झालेले आहेत. हे आपला कांदा, लसूण, आल्याचा मसाला आणि हा आपला सगळा बाकी खोबरं, मिरची, खसखस, तीळ, जिरं हा मसाला सगळं आता वाटून झालेला आहे. तेल गरम झाल्यावर आपण हे टाकूया. मी 1 टीस्पून यात मोहरी घातलेली आहे. हे झाल्या आता आपल्याला ही जी मी बारीक करून ठेवलेली हिरवी मिरची आहे, त्या 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या.
आपल्याला कसं तिखट लागतं याप्रमाणे, आणि मिरची किती तिखट आहे या अंदाजाने तुम्ही मिरची घाला. हे सगळं जो फेस आहे, बुडबुडे आहे, मिरची थोडीशी तळली गेली की तो कमी होतो. मग आपण आपलं जे कांदा आणि लसूण आणि आल्याचं वाटण आहे ते यात घालूया. हे बघा, आता आपले चणे होत आले आहेत आणि तुम्ही त्याचा रंग बघाल. मिरचीचाही रंग उतरला आहे आणि चण्यांचा तुम्हाला हा रंग दिसत असेल पाण्याचा. आता हा फेस सगळा निघून गेला, बुडबुडे. मिरची झाली. आता आपण ही कांदा लसूण आल्याची पेस्ट घालूया. आता आपल्याला जास्त मसाला परतावा लागत नाही, कारण आपण आधीच कांदा लसूण आलं आणि इतर मसाले सगळे छान भाजून परतून घेतले आहे. कच्चा कांदा असला ना की मग त्या कांद्याचं मसाल्यात टाकल्यावर पाणी सुटतं, मग जास्त वेळ जातो, कारण ते पाणी आटवावं लागतं. आधीच जर भाजून घेतला थोडासा तेलावर कांदा छान परतवून, तर मग आपला मसाला लवकर भाजला जातो. हे पहा, लगेच आपल्या कांद्याला आता तेल सुटायला लागलं आहे, कारण त्यातलं पाणी आपण आधीच मुरवून आटवून घेतलेला आहे. आता आपला हा ड्राय मसाला याच्यात घालूया. आता या मसाल्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, आपल्याला तिखट हवं असेल त्याप्रमाणे तिखट टाका. मी 1 चमचा घालते, कारण माझ्या मिरच्या भरपूर तिखट आहेत आणि मी हिरवी मिरची पण घातलेली आहे. आता आपलं मिक्सरच्या पॉटमधनं आपण जो मसाला काढला त्याचंच हे मी पाणी काढून घेतलं आहे आणि मसाला शिजण्यासाठी तेच पाणी मी वापरणार आहे. आता यात अंदाजाने मीठ घालायचं. तुम्ही थोडंसं मीठ मी चण्यांमध्ये घालते, म्हणजे चणे लवकर शिजतात. आता हा मसाला आपल्याला 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचा, म्हणजे त्याला तेल सुटतं. तेवढ्या वेळात आपण आपले चणे बघूया किती शिजले ते. हे पहा, खूप गरम आहे ते, तरी मी तुम्हाला दाखवते. चणा पहा कसा शिजलेला आहे, आणि हा असाच शिजायला पाहिजे, खूप जास्त नको. तो दाताखाली जेव्हा येतो ना पोह्याबरोबर, तेव्हा तो खूप छान लागतो. जास्त शिजला ना तर मग तो एकदम पोह्यातच मिक्स होऊन जातो. त्यामुळे इतपतच चणा शिजायला पाहिजे. आपले चणे शिजून झाले आहे आणि 3-4 मिनिटात आपला मसालाही मस्त भाजून होणार आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. मी झाकण काढते. बघा, आपल्याला किती मसाल्याला छान तेलाचा तवंग आलेला आहे. आपला मसाला आता भाजून पूर्ण तयार आहे. तेवढ्या वेळात मी हे असे टोमॅटो चिरून घेतले. टोमॅटोचा साईज मोठा असेल तर त्याच्या 4 फोडी करा, छोटे असतील तर 2च करायचे आहेत. आता हे टोमॅटो, आणि गावरानीच टोमॅटो वापरायला पाहिजे, कारण त्यातला जो आंबटपणा आहे तो आपल्या तर्रीत उतरतो, कारण आपण आपल्या तर्रीत दुसरं काहीही आंबट घालत नाही. त्याच्यामुळे मी आता हे 2 टोमॅटो, किती लोक आहेत ह्याच्यावरही टोमॅटो आपण ठरवायचा असतो, आपल्या तर्रीचा सगळ्याचंच प्रमाण. मी तुम्हाला हे जे दाखवते आहे ते 4 ते 5 लोकांच्या अंदाजाने तुम्हाला हे सगळं दाखवते. आता हे टोमॅटो आपण त्या चण्यांच्या ह्याच्यात टाकून देऊया. आता ही जी तर्री केली आहे ना, ही आपल्याला या उकळत्या पाण्यात घालायची आहे. अनेक लोक काय करतात की आधी मसाला भाजून घेतात आणि त्यातच कुकरमधले शिजवलेले जे चणे असतात ते घालतात. पण तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुमची तर्री खूप सुंदर होते. आता पहा तुम्ही, मी तर्री म्हणजे आपला मसाला त्या पाण्यात टाकल्याबरोबर लगेच आपल्याला तेलाचा तवंग दिसायला लागलेला आहे. त्याच्यामुळे मग आता की नाही हे जास्तीत जास्त 3-4 मिनटं उकळलं की आपली तर्री
छान तयार होते। आता ह्या तर्रीमध्ये आपल्याला काश्मीरी लाल तिखट 1 चमचा घालायचा आहे, केवळ रंग येण्यासाठी, आणि 1 चमचा गरम मसाला। आता या तर्रीत आपण सगळं टाकलेलं आहे। या क्षणी तुम्ही मिठाची चव घेऊन बघू शकता। तिखट, मीठ, गरम मसाला जे काही आपण आता वरनं टाकलेलं आहे सगळ्याची चव तुम्ही आता घेऊन बघू शकता। काही कमी वाटलं तर ते टाकू शकता। आता याला असंच 5-1 मिनिटं ठेवायचे उकळत, कारण तेवढ्या वेळात आपल्याला पोहे करायचे। पोहे होतपर्यंत आपण जे टोमॅटो टाकले आहे तेही व्यवस्थित थोडेसे मऊ झालेले असतात आणि त्याच्यातला आंबटपणा उतरला असतो, म्हणून ह्याला आता उकळायला ठेवूया एका साईडला, आणि एका साईडला मी पोहे करते। आधी आपण तेल घालूया। आपलं तेल तापलं की आपल्याला आधी शेंगदाणे त्यात तळून घ्यायचे आहेत। आपले आता शेंगदाणे झालेले आहेत, कारण त्याचे आता सालं निघायला हे 2-2 भागात दिसत आहेत, सालं निघायला सुरुवात झालेली आहे। आता आपण ते काढत नाही, आता याच्यात आपण लगेचच कांदा घालून घेऊ। बरेचदा आधी शेंगदाणे तळून वेगळे काढून घेतात, पण जर आधी आपण तळलं त्याच्यातच अशी फोडणी केली तर काही हरकत नसते। आता मिरची जी बारीक चिरून ठेवलेली आहे, मी याच्यात 2-2च मोठ्या लांब होत्या मिरच्या 2च घेतलेल्या आहेत, कारण पोहे विशेष तिखट नसतात किंवा तेलकटही नसतात, तर्रीच खरी तिखट असते। आता मी मोहरी, जिरं, सोप हे जे सगळं आहे ना, गोडलिंब, कढीपत्ता, हे सगळं आता घालते। काय होतं, दाणे जेव्हा आपण आधीच तळतो ना, मग ती मोहरी आणि दाणेमध्ये जळू शकतं, म्हणून आता मी सोप, जिरं आणि मोहरी आत्ता घातलेलं आहे। जिरं, मोहरी आणि सोप नंतर घातली ना की त्याचा एक स्वाद खूप छान येतो, कारण ते तेलात जळत नाही, त्यामुळे छान त्याचा वास, सुगंध आणि चव दोन्ही छान लागते। आता मी थोडीशी साखर टाकून देते। यात आपण लिंबू पिळणार आहोत। आता मी 1 बटाटा चिरून ठेवलेला होता, तो पाण्यात घालून ठेवला, नाही तर बटाटा काळा पडतो, म्हणून तो आपल्याला आता याच्यात घालायचा आहे। गॅस माझा एकदम मंद आहे। आता मी 1 लिंबू पिळते याच्यात। मी हे ग्रीन पीस पण, हिरवे मटर पण टाकते, माझ्या घरी आवडतात, त्या ऐच्छिक आहेत। या क्षणी तुम्ही मीठही घालू शकता। मीठ टाकलं की कांदा, बटाटा जे आहे ते लवकर शिजतं। आता बघा, ही कोथिंबीर आपण चिरून ठेवलेली आहे, ती मी थोडीशी आत्ताच घालते, कारण आत्ताच छान शिजू दिली की कोथिंबीरीचा स्वाद सुंदर उतरतो, म्हणून तसंच थोडीशी कोथिंबीर मी आता आपल्या तर्रीमध्ये पण घालते। हे पहा, तुम्हाला तर्रीचा दिसलं असेल आता तेलाचा तवंग, आणि टोमॅटो पण वरती आलेले आहेत। आता याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि मंद आचेवर, कारण बटाटा आपल्याला शिजवायचा असल्यामुळे मंद आचेवर हा बटाटा शिजू देते। दोन्ही पण सीमवरच आहे, पोह्याची पण तयारी गॅस सुरू, आणि आपली तर्री पण सीमवरतीच उकळते आहे। तेवढ्या वेळात आता आपण हे पोहे मी स्वच्छ पाखडून घेतले, चाळून घेतले, आता हे आपण धुवून घेऊया। आता हे पोहे आपण पाण्यातनं असं लगेचच धुवून ते पाणी काढून घ्यायचं, पाण्यात मुरत ठेवायचे नाही, नाहीतर ते गचका होतात। बघा, आता मी हे पोहे असे चाळणीवर काढून ठेवून दिलेले आहेत, ते आपोआपच फुलतात। तो आपला बटाटा शिजेपर्यंत
हे छान फुलून मोकळे झालेले राहतात. दाखवते आहे, करून दाखवते, कारण की 7 जूनला पोहा दिवस आहे, जागतिक पोहा दिवस, आणि त्यामुळे खरंच सगळ्यांनी त्याशी पोह्याचाच ब्रेकफास्ट केला पाहिजे. म्हणून मी हे तुम्हाला खास नागपुरी तर्री पोहे कसे करतात हे दाखवते आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि मला खात्री आहे की ही गोष्ट सगळ्यांना आवडणार आहे. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर देखील माझे हे तर्री पोहे शेअर करा. आणि तुम्हाला जर माझे हे कष्ट आवडत असतील तर माझ्या या व्हिडिओला, माझ्या या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता बघा हे पोहे कसे मोकळे मोकळे होत चालले बघा. इतके ते छान मोकळे होतात. आपला बटाटा शिजलाय का आपण बघूया आणि त्यात हे पोहे घालूया. आता आपला बटाटा शिजलेला आहे, हे पहा किती शिजून गेलेला आहे. आता यात आपण हळद टाकूया. 1 चमचा मी हळद घातली आहे. तिखट नाही घालायचं, कारण तिखट घातलं तर पोह्याचा रंग बदलून जातो. आपल्याला पोहे हे पिवळेच हवे आहेत. हे पहा किती छान मोकळे मोकळे पोहे झाले आहेत बघा आपले. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. या क्षणी सगळं मिक्स झालं की मिठाचं प्रमाण बघून घ्यायचं. आता थोडीशी कोथिंबीर घालते आणि पोह्यांना 1-2-3 मिनटं दणकून वाफ येऊ द्यायची. आपल्याला 2-3 मिनटासाठी याच्यावर परत झाकण ठेवूया. पोह्यावरचं झाकण काढते. आपल्या पोह्याला पण छान वाफ आलेली आहे. आपण घरगुती करतो म्हणून अशी दणकून वाफ वगैरे देतो, पण जेव्हा बाहेरचे ठेल्यावरचे ते देतात की नाही स्ट्रीट फूडवाले, ते काही वाफ वगैरे आणत नाही बरं, ते असेच काढून ठेवून देतात. आता तर्री पण छान झालेली आहे, छान उकळी आलेली आहे. मी दाखवते बघा तुम्हाला. हे टोमॅटो, हे चणे, आणि आता मी सर्व करून दाखवते कशा पद्धतीने हे तर्री पोहे सर्व केले जातात नागपुरात, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता आपण कशा पद्धतीने ते दिले जातात ते मी दाखवते तुम्हाला. हे असे पोहे दिले जातात. या पोह्यांवरती थोडीशी आधी कोथिंबीर, त्याच्यानंतर हा असा तिखट चिवडा असतो ना, हा चिवडाही फार तिखट असतो बरं, हा असा बाजूला टाकतात. त्याच्यानंतर कोणी शेव टाकतं, कोणी नाही टाकत. ही थोडीशी शेव, थोडासा कांदा आधी घालतात, आणि मग त्याच्यानंतर ही अशी तर्री घालतात. आणि त्याच्यावरती सगळ्यात वरती ही अशी एक टोमॅटोची फोड, याच्यावर परत आजूबाजूला थोडीशी कोथिंबीर, आणि वरती अशी एक साईडला अशी एक लिंबाची फोड. अशा पद्धतीने हे तर्री पोहे सर्व केले जातात. सगळं हे करून अप्रतिम लागतात. तिखट असतात, घाम येत असतो, पण तरी नागपुरात सगळे लोक हे खातात. आणि तसं पाहिलं तर हे पूर्णान्नच झालं आहे, कारण पोहे म्हणजे हा तांदूळाचाच हे झालेला आहे. या चण्यांमध्ये ना खूप अशा गोष्टी आहेत ज्यांनी आपली हार्ट प्रॉब्लेमवाल्यांना चांगलं आहे, हृदयाची शक्ती वाढते, ॲनिमियासाठी चांगलं आहे ते.
त्याच्यानंतर वजन कमी करतं, हाडं मजबूत होतात. असे अनेक गोष्टी आहेत या चण्यांमध्ये सुद्धा, या गावरानी चण्यांमध्ये. त्यामुळे हे एवढं पोटभर पोहे आणि चणे तर्रीवाले खाल्ले की आपलं पोट भरून जातं. एक वेळचा भरपेट असा हा नाश्ता असतो. तुम्ही पण हा नक्की करून बघा. आता मी तुम्हाला एका बाउलमध्ये तर्री दाखवते. त्याच्यावरून तुम्हाला कळेल किती खरंच किती अक्षरशः असा तेलाचा तवंग सुटलेला आहे. ही अशी तर्री आणि पोहे जर तुम्ही केलेत तर नक्की तुमच्याकडे सगळे लोक म्हणतील खूप सुंदर डिश झालेली आहे. तुम्ही पण करा, इतरांना खाऊ घाला. आणि माझ्या या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.